नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरकुलासाठी मंजुरी मिळाली आहे आणि त्यामधील 11 लाख घरकुलासाठी पहिला हप्ता ही वितरित करण्यात आलेला आहे. आता हा घरकुलाचा हप्ता काही जे लाभार्थी असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये जमाही झालेला आहे. तुम्हीही घरकुलासाठी पात्र असाल, तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुमचा पहिला हप्ता जमा झालेला आहे की नाही, आणि जर जमा झाला असेल तर तो कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे हे कसं चेक करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. घरकुलासाठी जेवढे काही तुमचे हप्ते येणार असतील ते कधी आणि कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाले हे कसं चेक करायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमधील स्टेप फॉलो करून तुम्ही घरकुलाचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता कधी जमा झाला आहे हे चेक करू शकता. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ब्राउझरमध्ये सर्च करायचं आहे आवाज सॉफ्ट. आवाज सॉफ्ट सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक नंबरची जी वेबसाईट दिसेल त्याला तुम्हाला क्लिक करून ओपन करायचं आहे. क्लिक करून ओपन केल्यानंतर आवाज सॉफ्ट वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला होम या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. होम या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर pmeg.nic.in ही वेबसाईट ओपन होईल. आता या वेबसाईटवर आपल्याला पूर्ण स्टेप फॉलो करायचे आहेत. यामध्ये pmeg.nic.in यामध्ये तुम्हाला आवाज सॉफ्ट हे ऑप्शन दिसेल. आवाज सॉफ्ट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आवाज सॉफ्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनूमधून रिपोर्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. रिपोर्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर दुसरं वेब पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला EFMS रिपोर्ट यामधील 3 नंबरचा ऑप्शन बेनिफिशरी रजिस्टर अकाउंट फ्रोझन अँड व्हेरीफाईड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरं वेब पेज ओपन होईल. तर यामध्ये तुम्हाला देशातील पूर्ण घरकुले दाखवणार आहे. आता इथं तुम्हाला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर तुमचा जिल्हा जो काही असेल तो तुम्हाला इथून निवडून घ्यायचा आहे. तुमचा जो काही जिल्हा आहे तो निवडून घ्या. त्यानंतर तालुका, गाव आणि हा जो कॅप्चा आहे तो टाकून सबमिटवर क्लिक करायचा आहे. तुमचा जिल्हा निवडून घ्या. त्यानंतर तुमची तालुका निवडून घ्या. त्यानंतर आता तुमची ग्रामपंचायत निवडून घ्या. जो कॅप्चा आहे 80-20-60 टाकून तुम्हाला सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावात ज्या ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले आहे त्याच्या रजिस्ट्रेशन नंबरसहित बँक अकाउंट नेम आणि व्हेरिफिकेशन स्टेटस तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण गावामधील लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे. त्यामधील तुमच्या नावासमोरील रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. तुमचं जे नाव आहे त्याच्यासमोरील रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्या. कॉपी करून झाल्यानंतर स्टेक होल्डरमध्ये तुम्हाला IAYPMG बेनिफिशरी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता लाभार्थ्याची पूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवणार आहे. तुमचं राज्य, जिल्हा. त्यानंतर खाली आल्यानंतर बँक डिटेल्स तुम्हाला दाखवणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता बँक ऑफ इंडियाचा अकाउंट आहे आणि ऑथेंटिकेटेड बाय UIDAI अँड व्हेरीफाईड बाय PFMS म्हणजे व्हेरिफिकेशन झालेलं आहे. 1,20,000 तुम्हाला मिळणार आहेत. आणि यामधील पहिला हप्ता तुम्हाला मिळालेला आहे का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता ऑर्डर शीट डिटेल्समध्ये 2024-25 15,000 रुपये यांचे जमा झालेले आहेत आणि त्याचा FTO नंबर ही तुम्हाला पाहायला मिळेल. आता कोणत्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत त्याचेही शेवटचे 4 अंक तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे पैसे DBT म्हणजे आधार बेसने जमा झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा इथं पहिला हप्ता, त्यानंतर दुसरा हप्ता जमा झाल्यानंतर FTO डिटेल्स किंवा ऑर्डर शीट डिटेल्समध्येच तुम्हाला दुसरा हप्ता पाहायला मिळेल, तिसरा हप्ता पाहायला मिळेल आणि चौथा हप्ता पाहायला मिळेल. अशा प्रकारे तुम्ही 4ही हप्ते तुमच्या कोणत्या बँक खात्यावर आणि किती तारखेला जमा झाले याचं स्टेटस पाहू शकता. यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.